नमस्कार मंडळी, स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण एक थोडा वेगळा विषय घेतलेला आहे, चित्रवर्णनम. आपल्याला आपल्यासमोर एक चित्र दिसतं आहे आणि त्या चित्राचं वर्णन आपण संस्कृतमध्ये करणार आहोत. आता चित्र आपल्याला सर्वांच्या परिचयाचं आहे. बघूया आता. अकारः उकारः मकारः श्री गणेशस्य जय जयकारः. आपण गणपतीला ओंकार असं म्हणतो, त्यावरून हे केलेलं आहे. एषा श्री गणेश मूर्ती विसर्जन यात्रा वर्तते. ही श्री गणेश मूर्तीच्या विसर्जनाची यात्रा किंवा मिरवणूक आहे. अत्र असंख्याः जनाः दृश्यन्ते. या चित्रामध्ये आपल्याला असंख्य अगणित अशी माणसं दिसत आहेत. दृश्यन्ते म्हणजे दिसत आहे. श्री गणेशस्य मूर्ती अपि विलोभनीया. आपल्याला जी आपल्या समोर श्री गणपतीची मूर्ती दिसते, ती सुद्धा अतिशय विलोभनीय आहे, म्हणजेच अतिशय सुंदर आहे, लोभसवाणी आहे. काय वाटतंय आपल्याला ती बघून? सा जनेभ्यः आशिषान यच्छति एव. ती जणू काही लोकांना आशीर्वादच देत आहे. केचन जनाः गणपती बाप्पा मोरया इथे उच्चारवैः घोषयन्ति. हेही दृश्य आपल्याला नेहमीच आहे की कित्येक लोक गणपती बाप्पा मोरया असं मोठ्या स्वरात घोषणा देत असतात. तसंच या ठिकाणी दिसतं आहे. सर्वत्र भक्तिपूर्णम वातावरणम अस्ति. सगळीकडे मोठं श्री गणेशाच्या भक्तीचं वातावरण आपल्याला दिसतं आहे. केचन जनाः ढोलतुर्याः वादयन्ति. काही लोक ही ढोल आणि ताशे वाजवत आहेत. आपल्याला हेही माहिती आहे की या सगळ्या मिरवणुकीमध्ये ढोल ताशा पथक काम करतात. आणि म्हणून वयमपि वदामः, आपण सुद्धा असं म्हणूया की कोकिलस्य मधुरम कूजनम श्री गणेशस्य भजनम अपि मधुरम. कोकिळेचं जसं पूजन मधुर असतं, तसंच श्री गणेशाचं भजन करणं हे सुद्धा अतिशय मधुर किंवा गोड आहे, मंजूळ आहे. गणपती बाप्पा मोरया. पुढल्या वर्षी लवकर या. आता मी आज इथेच थांबते आहे. नेहमीप्रमाणे आपण माझ्या या वाहिनीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आठवणीने कमेंटही द्या. जयतु संस्कृतम.